नमस्कार, शैली रिअल्टर्समध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे संगमेश्वर तालुक्यामधील मौजे कुंभारखाणी खुर्द या गावातील एक साधारणतः 4 एकरचा प्लॉट। हा जो धामापूर मागजनकडून येणारा रस्ता आहे, हा संगमेश्वर कोंड असुर्ड्यामध्ये खाली उतरला आणि मुंबई गोवा महामार्गापासून साधारणतः धामणी हॉटेल सनराईजपासून साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आता मंजूर झालेलं आणि या रस्त्याचं काम अजून अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। साधारणतः येत्या 6 महिन्यामध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि हा पूर्णतः 7 मीटर रुंदीचा डांबरी रस्ता होईल। या डांबरी रस्त्याला लागून असणारा हा प्लॉट आहे। 4 एकरची प्रॉपर्टी आहे। पूर्णतः प्रॉपर्टीला तारेचं कंपाऊंड आहे आणि तुम्ही बघू शकता या रस्त्यापासून साधारणतः एक 50 मीटरचा जो हा रस्ता गेलेला आहे। या रस्त्याला परमिशन समोरच्या जागा मालकाची रितसर कायदेशीर परमिशन घेऊन हा रस्ता केलेला आहे आतमध्ये जायचा आणि या रस्त्याला लागून असणारी ही प्रॉपर्टी आहे। या प्लॉटपासून साधारणतः ह्या बाजूला संगमेश्वर साधारणतः 2.5-3 किलोमीटर अंतरावरती येईल। संगमेश्वर स्टँड साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरती येईल आणि या बाजूला धामणी मुंबई गोवा महामार्ग साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती येतोय। आता आपण प्लॉटमध्ये एंट्री करूया। ठीक आहे, या गेटमधून आल्यानंतर सिमेंट पोलचं आणि तारेचं कंपाऊंड ह्या पूर्ण प्लॉटला आहे। बाकी इतर कोकम आहे। 4 एकरचा पूर्णतः डेव्हलप केलेला प्लॉट आहे। याच्यामध्ये 101 काजू आहेत, काजूची झाडं आहेत, 25 नारळाची झाडं आहेत, काही प्रमाणात सागवान लावलेलं आहे, 7-8 आंब्याची झाडं आहेत, पोफळीची लागवड एक साधारणतः 15-20 पोफळींची लागवड केलेली आहे। अतिशय सुंदर असा डेव्हलप केलेला प्लॉट आहे। प्लॉटमध्ये एक छोटंसं शेतघर आहे, एक गुरांसाठी गोठा केलेला आहे। जोडप्यांसाठी एक गोठा आहे, घर आहे। उघडायला सांगा त्याला। काजू बघू शकताय, मोठ्या काजू आहेत इथे साधारणतः 101। या ठिकाणी केअरटेकरला राहण्यासाठी छोटंसं शेड बांधलेली आहे 15 बाय 20ची। या बाजूला गुरांच्या, गाईच्या आणि याच्या वासरा गोट्याच्या ह्याच्या राहण्यासाठी गोट्याची व्यवस्था केलेली आहे। प्लॉटमध्ये 2 बोरिंग आहेत। दोन बोरिंग मारले आहेत। बोरिंगला भरपूर मुबलक पाणी आहे। ह्या नारळी बघू शकताय तुम्ही बाउंड्रीवरती लावलेल्या। नारळाच्या 2 नारळांच्या मध्ये इथं कोकमाची लागवड केलेली आहे। विविध प्रकारची अनेक झाडे या ठिकाणी लावलेली आहेत वेगवेगळ्या जातीची। आपण बघू शकताय नारळी देखील सुंदर झालेले आहेत। चिकूचं झाड आहे, आंब्याची झाडं आहेत, काजू आहेतच। विविध प्रकारचे झाडे या ठिकाणी लागवड चांगल्या पद्धतीने केलेली आहे। पूर्ण प्लॉटमध्ये आपण फिरू शकतोय। माती आणि जांभा मातीची मिक्स अशी प्रॉपर्टी आहे। आपण बघू शकताय दोन्ही बोरिंगवरती सोलार पंपची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। सोलार पंप लावलेले आहे दोन्ही बोरिंगवरती। या वरच्या भागामध्ये काजूची लागवड दिसते। या ठिकाणी आपल्याला या प्लॉटची बॉर्डर दिसते, जे सिमेंट पोल इथे दिसत आहेत। या पोलपर्यंत याची बॉर्डर आहे। या ठिकाणी एक बोरिंग आहे, बोरवेल। दुसरा बोरवेल वरील बाजूस आहे। आता आपण
हे जे छोटं शेतघर आहे त्या शेतघरामध्ये आपण बघूया. इथे बघू शकता ही चिकूची लागवड देखील या ठिकाणी आहे काही प्रमाणात. सोनचाफा झाड या ठिकाणी सर्व प्रकारच्या अशा विविध प्रकारच्या फळ फुलबागाची लागवड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मी नाही अजून पण आज उद्या घर बरं नाही. कसली करते त्यांच्या घरात. थँक्यू. घरासाठी देखील इथे लागवड, सोलारची लागवड, सोलार घराच्या पायाच्यासाठी लाईटची व्यवस्थेसाठी इथे सोलारची जी व्यवस्था इथे केलेली आहे. हे शेतघर आहे. हा छोटासा बाहेर एक हॉल. हो नमस्कार. टॉयलेट बाथरूम. बाजू लावलेली 6 एकर जागा आहे. 28 लाख रुपये सांगितलं. हे काय आहे? कसली झाड आहे ही? काय राहिली बघू शकतो आपण यामध्ये जंगली खैराची झाडं देखील या ठिकाणी आहेत. या एका आंब्याच्या झाडाखाली पार बांधलेला आहे. एक 15-20 माणसं बसून जेवण करू शकतात अशा पद्धतीचं इथे पार बनवलेला आहे. पूर्णतः दोन्ही बोरवेल, घराला असणारी लाईट आणि जे कामगार या ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी जे छोटंसं घर बांधलेलं आहे त्याची लाईट, हे संपूर्णतः प्लॉटला सोलार लाईटचं कनेक्शन याला आहे. कोणत्याही पद्धतीचे MACBची लाईट या ठिकाणी घेतलेली नाही आहे. गोठा आहे. गोठ्यामध्ये 2 गायी आहेत. त्यापैकी एक गाय देखील आपल्याला या प्लॉटच्या खरेदीबरोबर आपल्याला पाळायला मिळेल. आंब्याची विविध जातीची नीलम, तोतापुरी, रत्ना, पायरी, रायवळ अशा पद्धतीचे आंब्याची झाडे या ठिकाणी आहेत. डाळिंब, सोनचाफा, चिकू, पेरू, लिंबू अशी कोकम या अशी विविध प्रकारची फळझाडे आणि फुलझाडाची लागवड देखील या ठिकाणी आहे.